नमस्कार. कुकिंग विथ मीरामध्ये आपलं स्वागत आहे. चला, आज मी बनवणार आहे साबुदाण्याचे थालीपीठ. साबुदाण्याचे थालीपीठ बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतलं ते मी दाखवते. हे बघा, मोठी वाटी ना साबुदाणा आहे ना भिजून घेतला, 2 उकडलेले बटाटे घेतले, 6 आहे ना हिरव्या मिरच्या घेतल्या, अर्धी वाटी तूप घेतलं, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मीठ आणि अर्धी वाटी शेंगदाणे ना भाजून घेतले. आपण भाजून घेतलेले अर्धी वाटी शेंगदाणे ना हे मिक्सरला टाकून बारीक वाटून घेऊ. त्यात ह्या घेतलेल्या 6 मिरच्या पण आहे ना मी अशा मिरच्या तोडून टाकते, म्हणजे मिरची पटकन बारीक होती. आहे ना, आपल्याला जास्त आहे ना बारीक पण नाही करायचं, आबडधोबडच वाटून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे आहे ना वाटून घेतला. असे थोडेफार शेंगदाणे राहिले ना तरी पण चालतात. आपण आहे ना हा घेतलेला साबुदाणा आहे ना असा मोकळा करून घेऊ. हे बघा, असा आपल्याला आहे ना हा साबुदाणा आहे ना असा मोकळा करून घ्यायचा. एका ताटामध्ये आहे ना आपण आता आहे ना हा साबुदाणा टाकून घेतला. आता ही वाटून घेतलेली आपण शेंगदाणे आणि हिरवी मिरची ना ती पण यात आहे ना सगळी टाकून घेऊ. आपण हे उकडून घेतलेले 2 बटाटे आहे ना ते किसणीने ना असे किसून घेऊ. किसले म्हणजे ना बटाटा आहे ना चांगला मिक्स होतो, म्हणजे आपल्या आहे ना थालीपीठाला आहे ना छान असं आहे ना थापल्या जातं. मग बघा, या अशा प्रकारे ना किसून आहे ना छान असं बघा किती छान असं किसल्या पण जात आहे. आणि आपला बटाटा उकडलेला असल्यामुळे आहे ना थालीपीठाला आहे ना असं चिकटपणा येतो. आता आपण 1 चमचा आहे ना मीठ घेतलं. हे एवढं मीठ लागणार आहे. हाय ना छोटा चमचा मीठ आहे. आपण आहे ना लाल मिरची नाही ही कलरसाठी घेतली. आपण हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत त्यात, पण ही ना आपल्याला आहे ना थालीपीठला कलर छान येण्यासाठी ना आपण आहे ना अर्धा चमचा आहे ना लाल मिरची घेतली. हिच्यात आहे ना दुसरं काहीच नाही आहे. आता आहे ना हे पीठ आहे ना आपल्याला आहे ना असं चांगलं आहे ना असं मळून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे ना आपल्याला आहे ना हे पीठ आहे ना असं बोटाने आहे ना असं चांगलं असं रगडून घ्यायचं. कारण आहे ना आपण हे असं आहे ना असं रगडून घेतलं ना पीठ, ते ना मग बटाट्यामुळे त्याला चांगला असा चिकटपणा पण येतो आणि आपलं थालीपीठ आहे ना तुटत पण नाही. बघा, अशा प्रकारे असं दाबून दाबून आहे ना आपल्याला हे पीठ आहे ना आपण जसं वड्याला पीठ करतो ना त्याच पद्धतीने आपल्याला आहे ना हे पीठ आहे ना चांगलं असं मळून घ्यायचं. हे बघा, आपला मळून आहे ना किती छान आहे ना गोळा तयार झाला. आपला तवा आहे ना तापतो तोपर्यंत आहे ना आपण आहे ना थालीपीठ थापून घेऊ. हे बघा, असा छोटा गोळा घ्यायचा आणि थोडासा आहे ना पाण्याचा हात लावून आहे ना आपल्याला आहे ना हे थालीपीठ आहे ना थापून घ्यायचं. हे बघा, पाण्याचा हात लावला ना थालीपीठ आहे ना छान थापल्या जातं. थोडा थोडा असं पाण्याचा हात लावून असं थापत जायचं. आपण आहे ना वडे किंवा खिचडी ही तर नेहमीच करतो, पण अशा प्रकारे वेगळं काहीतरी आहे ना थालीपीठ पण आहे ना खूप छान लागतात आणि मुलांना आवडतात पण. बघा, अशा प्रकारे ना आपण आहे ना असं थापून घेऊ. पाण्याचा हात आहे ना लावल्यामुळे ना आपलं थालीपीठ आहे ना बघा किती छान असं आहे ना एकदम असं पातळ थापून घ्यायचं. आता आपण त्याला आहे ना मधोमध्ये ना एक होल पाडून घेऊ आणि आता आहे ना आपण तव्यावर आहे ना हे तूप सोडून घेऊ, म्हणजे आपलं थालीपीठ आहे ना पटकन उलटल्या जाईल. आपला तवा पण छान तापला. आता आपण आहे ना हे थापून घेतलेलं थालीपीठ आहे ना आपल्याला आहे ना हे तव्यावर घालून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे असं पटकन आहे ना असं मिक्स पण आहे ना छान. आणि पण आहे ना तूप सोडून घ्यायचं. आपलं आहे ना आता दुसरं एक थालीपीठ आपण थापून तव्यावर टाकून घेतला. आता दुसरा गोळा आहे ना, आणि शक्यतो आहे ना रुमाल घ्यायचा. रुमाल जर नसेल ना तुम्ही बटर पेपर घेतला किंवा दुसरं काही घेतलं तरी चालेल, पण शक्यतो आहे ना असा स्वच्छ आहे ना रुमालच घ्यायचा. हे बघा, अशा प्रकारे आहे ना, आणि आपण आहे ना असं पाण्याचा हात लावला ना असं थालीपीठ आहे ना छान असं थापल्या जातं. आणि असं बोटाने आहे ना प्रेस करायचं. बोटाने प्रेस केल्यामुळे आहे ना असं थालीपीठ आहे ना आपलं थापल्या जातं. दुसरं पण थालीपीठ आपलं थापून झालं. तर त्याला पण आहे ना असं मधोमध होल पाडून घ्यायचं.
थालीपीठावर आहे ना आपण आहे ना झाकण ठेवून आहे ना हे ना शिजवून घेऊ. आपलं थालीपीठ हे किती शिजलं हे बघा. आपलं आहे ना झाकण ठेवल्यामुळे ना वरची बाजू ना पूर्ण अशी वाफळल्या जाते. बघा आपलं थालीपीठ आहे ना आपण आहे ना आता हे आहे ना असं काढून घेऊ. आता आहे ना याला आपल्याला आहे ना पलटी करून आहे ना चांगलं भाजून घ्यायचं. दोन्ही बाजूने ना आपल्याला चांगलं असं कडक आहे ना खरपूस भाजून घ्यायचं. आपण आणखीन एक चमचा आहे ना तूप सोडून घेऊ. दोन्ही बाजूनी ना आपलं थालीपीठ आहे ना चांगलं असं खरपूस भाजून झालं. आता आपण आहे ना ते एका ताटामध्ये काढून घेऊ. आता आपण दुसरं थापून घेतलं थालीपीठ ते पण आहे ना तव्यावर टाकून घेऊ. बघा अशा प्रकारे ना असं छान निघतं. त्याला पण आहे ना साईडने तूप सोडून घेऊ आणि आपण होल पाडलं ना त्याच्यामध्ये पण आहे ना तूप सोडून घ्यायचं. चला अशा प्रकारे ना आता मी ना सगळे ना थालीपीठ ना करून घेते. सगळे थालीपीठ झाल्यानंतर तुम्हाला दाखवते थालीपीठ कसे झाले. सगळे थालीपीठ आहे ना मी करून घेतले. तुम्हाला जर आहे ना माझ्या साबुदाणा थालीपीठची रेसिपी आवडली असली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मी केले तसे साबुदाणा थालीपीठ करून बघा.